दानशूर व्यक्तिमत्व या खानिवडे गावातून आपल्याला भेटतं। त्याचप्रमाणे नितीन जयराम तरे यांनी सुद्धा जेसीबी आणि आपल्या ज्या गाड्या आहेत जे काही भरणी लागली जे लागेल ती मात्र आम्ही करायला तयार आहोत। तर जाऊया सामन्यांकडे। तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू थोडा लोअर चेंडू होता, पाहूया झेल होतोय का, मात्र पुढे येतोय। झेलचा अंदाज नाही आला, तो पहिला पुढे गेला, मात्र नक्कीच त्याने झेलचा जर अंदाज घेतला असता तर नक्कीच झेल त्याच्या हातामध्ये असला। वन बॉक्सने चेंडू जातोय आमच्या व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांच्या स्वागतासाठी 4 धावासाठी। येस, धावसंख्या मात्र 4 ने पुढे देती 4, धावसंख्या देती 11 या धावसंख्येवर। हा चौकार गेला होता अंपायर यांच्याकडून, हा षटकार चौकार आहे, चौकार चौकार आहे, आतमध्ये चेंडू पडला। धन्यवाद, कारण आमच्या एकदम समोर आहे। तर नक्कीच ज्या देणगी स्वरूपात आपण दानशूर किंवा काही देणगी देतात, मी विनंती करतोय की थोडंसं सामने संपल्यानंतर नक्कीच आपली सगळ्यांची नावं इथे घेतली जातील। तर षटकार येतोय, सरळ षटकार येतोय 6 धावांसाठी, तो म्हणजेच रामदास याच्या बॅट मधून। धावसंख्या मात्र 6 ने पुढे जाते, ती होते 17 या धावसंख्येवर। अगोदरच्या सामन्यामध्ये जो सामनावीर आहे उमेश घरत, साई चरण वर्सेस जिजाऊ वॉरियर, याच्यामधला मॅन ऑफ द मॅच उमेश घरत यांनी आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे। तर खरंच रामदास यांनी जर लगातार 3 षटकार मारले तर मात्र धीरज घरत यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक घेणार आहे। तर मात्र पुन्हा एकदा येतोय, पाहूया झेल होतोय का, पुन्हा एकदा षटकार येतोय रामदास याच्या नावाचा हा ब्रँडेड षटकार। 6 धावांसाठी लगातार बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत, ते म्हणजे रामदास याच्या बॅट मधून। जर आणखी एक षटकार या चेंडूवर आला तर नक्कीच धीरज घरत यांच्याकडनं मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक असेल। त्याचप्रमाणे जीवदानी चिकन सेंटर केतन घरत यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। तर नक्कीच 2000चं पारितोषिक मिळेल, ते म्हणजे या चेंडूवर जर षटकार मारला रामदास याने तर चेंडू परतोय बाबर याचा। बाबर मात्र थोडासा महागडा ठरतोय, तो म्हणजे शाही निधी संघाकडनं। रामदास पाहूया, तर मात्र पुन्हा येतोय का, पक्का पक्का पक्का, और ये है छक्का। 6 धावा, लगातार 3 षटकार रामदास याच्या बॅट मधून आणि धीरज घरत यांच्याकडनं 1000 रुपये। त्याचप्रमाणे जीवदानी चिकन सेंटर केतन घरत यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। चांगल्या प्रकारे फलंदाजी करत असताना आपल्या या फलंदाजीमध्ये रामदास अतिशय तुफान आलेला आहे। या रामदास नावाचं अक्षरशः चांगलं धावनीती मात्र जोमाने वाढते, फलकावरती होते। 29 या धावसंख्या बघितलं तर 2 षटकामध्ये कुठेतरी स्कोर थांबलेला होता, फक्त 11 धावा होत्या। तर रामदासकडे बघितलं तर असं वाटत नाही, मात्र खरोखर दाखवून दिला रामदास, आक्रमक खेळी। पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर। केपीएल का ये है छावा, त्याच्या या फटक्यावर आले धावा 6। येस, षटकार। उमेश घरत अगोदरच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तर विलास तारे यांच्या हस्ते इथे उमेश घरत यांना सन्मानित केले जाते मॅन ऑफ द मॅच साठी। खरंच 40+ खेळाडू आहे, पण अप्रतिम फलंदाजी केली आपल्या संघासाठी, अप्रतिम गोलंदाजी सुद्धा केली, कारण फक्त 2 धावा दिल्या होत्या आणि एक गडी बाद केला होता आणि पहिल्याच चेंडूवर त्यांनी षटकार मारला होता। एक नवयुवान क्रिकेटरांसाठी हा आदर्श आहे। 40+6 जवळजवळ 49 वर्ष झालेली आहेत, तरी सुद्धा चांगल्या प्रकारे खेळ खेळून आज मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तो स्वीकारत आहे। तर उमेश घरत यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत असताना अभिजित किनी नक्कीच चांगले इथे दानशूर व्यक्तिमत्व आहे। ते पहिल्या दिवसापासून आम्हाला टी शर्ट आम्हाला देत आहेत। नक्कीच मी त्यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे
आता पुन्हा एकदा निलेश मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू पडतोय. शेतकऱ्याच्या पुढे मात्र एक धाव काढून देते, कारण निलेश याला माहिती आहे की रामदास याची बॅट तलपलेली आहे. रामदास नावचा तुफान मात्र मैदानामध्ये आले आहे, त्या तुफानाला आपण स्ट्राईक द्यावं आणि एक धावाने धावसंख्या आपण पाहत होती म्हणजे 36 या धावसंख्येवर. विकी नवीन फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय, तो म्हणजे चौथा गोलंदाज विकी शायनिधी यांच्याकडनं. आता मात्र पुन्हा जातोय, षटकार जातोय का या छत्रपतींचा चार, या येतात धावा 6. येस डीजे तर बघितलं तर रामदास याच्या बॅट मधून लगातार बॅक टू बॅक असे 5 चेंडूवर 5 षटकार आलेले आहेत. हा विक्रम आहे या केपीएल स्पर्धेचा. 5 चेंडूवर 5 षटकार. नक्कीच हा जर षटकार आला तर बक्षिसांचा वर्षाव त्याच्यावर होईल. पाहूया चेंडूवर ते विकी याचा 5 चेंडूवर 5 षटकार रामदास याच्या बॅट मधून आलेले आहेत. चेंडू पडतोय विकी. आता मात्र थोडासा कुठेतरी चुकतोय, ऑफस्टंपच्या वरून चेंडू जातोय, निर्धाव चेंडू.